नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवतोय इन्स्टंट निंबूचे लोणचे। हे तुम्ही विचार करत असाल हे लोणचं आहे की काय आहे? हो, हे इन्स्टंट आहे आणि सालासकट आपण बनवणार आहोत। विटॅमिन सी ने भरभरून असं लोणचं लहान मुलांना, मोठ्यांना, वृद्धांना सुद्धा हे न बाधणारं पौष्टिक असं आपण लोणचं बनवणार आहोत आणि अगदी 10 मिनिटात बनेल असं आपलं लोणचं आहे। आणि बघा किती सुरेख दिसतंय, हे कलर किती छान आणि सालासकट तुम्हाला वाटेल कळवट असेल, बिलकुल नाही। 2 इन्ग्रेडियंट टाकून आपण हे लोणचं बनवतोय आणि याची पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची आहे। शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। बघा हे निंबूच्या फोडी मी मोठ्या मोठ्या हळद न घालता मीठ लावून, फक्त उपवासाचे जर करायचे असेल तर मीठ लावून, हे उपवासाचं लोणचं आहे। मीठ लावून मी 2 ते 4 दिवस हे बरणी, काचेच्या बरणीमध्ये ठेवलेलं होतं आणि छान ते मुरतात। 4 दिवस या मुरायला ठेवायच्या। अगदी मीठ त्याचा अर्क त्या निंबाच्या फोडींच्या आतपर्यंत जायला हवा। आता मी हे काचेच्या बरणीतनं मिक्सरच्या पॉटमध्ये काढते। हो, मिक्सरच्या पॉटमध्ये काढते आणि मिक्सरमधनं 1 ते 2दा असं फिरवून घेते। त्यानंतर तुम्ही कमाल बघा, सालासकट करतीये हे। सालांमध्ये पण खूप प्रोटीन आहे। आपण साल काढून फेकतो, खातो, ते नरम व्हायला किती वेळ लागतं? महिना ते लोणचं आपल्याला वाट बघावी लागते आणि हे लोणचं आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिटात इन्स्टंट असं आपल्याला खायला मिळेल। ही जागरी पावडर, गुळाची पावडर, ही मी ऑर्गॅनिक घेतली आहे, तुम्हाला हवी ती घ्या। कढईमध्ये मी ती काढलेला जे 20 निंबांचं गर आहे ते मी घातलेलं, गॅस मंद आचेवरती पेटवलेला आहे आणि वर्ण ही पावडर त्यामध्ये कालवेल। 20 निंबांना मला 1 ते 1.5 किलो पावडर लागलेली। हो, कारण की सालासकट आपण करतोय म्हणून। आणि 20 निंबांचं लोणचं हे माझं 2 किलो झालेलं आहे। आता वजनाप्रमाणे मी तुम्हाला मोजायला मी केलेलं नाही, पण अंदाजे माझे 2 किलो झालेलं, कारण की गर आणि त्यामध्ये आपण जी पावडर घालतो ते 1 ते 1.5 किलो तर आपलं पावडरच जात आहे त्यामध्ये। आणि हे 20 निंबांचा गर हा इतका अप्रतिम लागतो, चवीला रुचकर, आंबट गोड असं लोणचं। त्यामध्ये तुम्ही तिखट घालू शकता, त्यामध्ये तुम्ही कलौंजी म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला, ओनियन सीड्स, हे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, पण मी ते घातलेलं नाही। मिठामध्ये मुरवून ठेवलेलं म्हणून मीठ घालायचं नाही। यामध्ये 2च इन्ग्रेडियंट आपल्याला हवे। निंबू मिक्सरमधनं फिरवायचं, मुरवलेलं छान छान असं छान मिठाच्या याच्यामध्ये आपलं लोणचं मुरलेलं आहे। 2 ते 3 दिवस, हवं असल्यास 4 दिवस तुम्ही ठेवू शकता, जास्त दिवस ठेवायचं नाही। नंतर मग मिक्सरमधनं काढून आपण हे पावडर मिक्स करून याला मंद आचेवरती आपण छान खालून वर, वरून खालून असं मिक्स करून घेतोय। आपला गॅस हा चालूच आहे, पण मंद आचेवरती, त्याला मंद आचेवरतीच ठेवायचं आणि मंद आचेवर त्याला हलवत राहायचं। हळूहळू त्याला छान हलवत राहायचं, एकजीव करायचं। तुम्हाला असं वाटेल हे कलर कसा दिसतोय, पण अगदी मार्केटपेक्षाही रुचकर, हायजीन फ्री, चवीचं लागणारं हे आपलं उपवासाचं लोणचं। पराठ्यांसोबत खाऊ शकता, पोळीसोबत। भाजी नसली तर आपल्याला प्रश्न पडतो एखाद्या वेळेस मुलांना काय द्यायचं। पोळीसोबत तुम्ही छान, चपातीसोबत त्याला छान तुम्ही रोल करून त्या मुलांना तुम्ही त्याला छान देऊ शकता। याने खोकला होणार नाही, खोकला बसेल। आजार जर काही सर्दी खोकल्यांचे वारंवार होत असेल तर हे आयुर्वेदिक लोणचंही म्हणता येईल तुम्ही याला। हे आम्ही लहानपणापासून आईच्या घरापासून हे खातोय आणि ही माझ्या आईची रेसिपीच आहे। हो, तिने मला हे लहानपणापासून आम्ही तिला करताना बघितलेलं आहे। ही जी पद्धत आहे ना, ही माझ्या आईची आहे आणि आईपासूनच आम्ही शिकलेलो। आता मी यामध्ये काय घातलं आहे, जिरं पावडर, आणि घरचं जिरं पावडर घालायचं। घरचं खमंग जिरं असं भाजून काढायचं आणि छान असं
थंडगार झाल्यावरती मिक्सरमधनं याची भरड काढायची. खूप सुंदर लागतं घरचं जिरं पावडर. काही त्याला टिकवायला काही लागत नाही. कुठले पदार्थ मार्केटमध्ये ॲड करतात ते आपल्याला करायची काही गरज नाही. नुसतं जिरं भाजून घ्यायचं खमंग तव्यावर कढईवरती आणि ते पावडर त्याची नेहमी भाज्यांमध्ये आणि मी याच्यामध्ये पण घालती आहे. कारण की मुलं आजकाल जिरं खायला तोंडात आलं की टुंकून देतात, नको नको म्हणतात. पावडर पण छान अशी आणि हे खूप छान लागतं बरं जिरं पावडर. खूपच चवीचं अप्रतिम असं जिरं पावडर आहे आपलं घरचं जिरं पावडर बरोबर. आणि तुम्हाला हवं असल्यास ना ब्लॅक सॉल्ट, हो, उपवासाला साधं मीठ चालत नाही, पांढरं. आजकाल आम्ही आधीपासूनच घालतो बरं उपवासाला. रेड सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट, पिंक सॉल्ट जे काही आता मिळतं आहे ना, ते आधी तर आमच्या आईच्याकडे खडे मिळायचे असे लाल गडे, असे खूप सुंदर खडे असे लालसर राहायचे. त्याला मिक्सरमधनं किंवा पाट्यावरती वाटून माझी आई ठेवायची, खूप छान. पण बघा आता मी पुन्हा जागरी पावडर घातली आहे, गूळ पावडर. त्याचा कलर बदलताना तुम्हाला दिसतोय, हो, कलर बदलतोय. कारण ते होत आल्यावरती आपल्याला दिसेलच. असं एक थिकनेस, एक असा घट्टसरपणा आपल्याला जाणवेल. त्याचा असा डार्क ब्राउनिश कलर, असा गडद असा कलर येईल, तेव्हा ते आपलं झालेलं समजायचं. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. यामध्ये मी काय काय घालती आहे. काहीच नाही. गूळ पावडर, जिरे पावडर, थोडंसं तुम्हाला पिंक सॉल्ट घाला, रॉक सॉल्ट घाला उपवासाचं. आणि यामध्ये तुम्ही छान गूळ पावडरचं प्रमाण वाढवत चला. मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे. मोठे मोठे 20 निंब होते, छोटे नाही. छोटे असले तर 30-40 होतील, मोठे 20 निंब. आणि ते आपण धुवून स्वच्छ वाळवत ठेवायचे आणि त्याच्या फोडी कापायच्या आणि ते मीठ लावून बर्नीमध्ये ठेवायचं. 2 ते 4 दिवसानंतर मिक्सरमधनं काढून, पुन्हा मी प्रोसेस सांगते आहे, मिक्सरमधनं स्किप करताना जर तुम्ही बघत असाल तर ही प्रोसेस तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेलच. मिक्सरमधनं काढल्यावरती गॅस मंद आचेवरती लावायचा. कढईवरती छान गूळ पावडर आणि हे छान मिश्रण आपलं घालवून असं ढवळत राहायचं. आणि गूळ मी हळूहळू एकदम घालत नाही आहे, थोडा थोडा घालते, एकदम घालायचा नाही. आणि याला छान चिकटावा येतो आणि त्याचा रंग जसा जसा तुम्ही गूळ घालत जाल, तुम्हाला आवडीने गोड जेवढं हवं आहे ना तेवढा तुम्ही गूळ घाला. मी याला 1 ते 1.5 किलो गूळ पावडर घातलेली आहे. तुम्ही 2 किलोही घालू शकता, 2.5 किलोही घालू शकता. तुम्हाला कसं गोड हवं आहे त्या प्रमाणात हे वाढवायचं. अप्रतिम असं लागतं. छान आलूच्या पराठ्यांसोबत, मेथीच्या पराठ्यांसोबत, मिश्र पराठ्यांसोबत, छान असे पोळी छान पराठ्यासारखी केलेली असेल त्याच्यासोबत म्हणा. आणि सुंदर असं जेवणाच्या आपल्या पंचपक्वाणामध्ये याची शोभा वाढते बरं. आणि हे तुम्ही नक्की करून बघा. क्विक रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. मी बघती आहे त्याचा थिकनेस कसा येतो आहे डिशमध्ये, मी त्याला बघती आहे कसा थिकनेस येतो आहे, चिकटावा आला आहे का त्याला. आणि छान असं होऊ द्यायचं. आणि वेळ थोडा लागेल, 5 ते 10 मिनिट, जास्त नाही. अर्धा 1 तास तुम्हाला, खूप महिने तुम्हाला वाट बघायची नाही, 1 महिना. आणि हो, एक महत्त्वाची टिप्पणी, हे 1-2 वर्ष लोणचं जातं, खराब होत नाही. 2 वर्ष लोणचं टिकतं. इतकं पौष्टिक लोणचं हे. तुम्ही तुमच्या छोट्याशा बाळालासुद्धा, 6 महिन्याच्या बाळालासुद्धा याचं चाटण लावू शकता, देऊ शकता. काहीही त्याचा तुम्हाला वाईट परिणाम दिसणार नाही. आणि चवीला अगदी रुचकर लागणारं हे लोणचं आहे आपलं. अप्रतिम असं माझ्या आईच्या घरापासून आम्ही बघत आलेलो. आणि आज मला माझ्या सासरी करावं असं वाटलं. तुम्हाला मी हे करून दाखवती आहे. बघा, याचे तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला नवनवीन अशा माझ्या रेसिपी बघायला मिळतील.
छानशा अशा रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलवरती तुम्ही बघा, तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला अजून काय हव्या आहेत रेसिपी त्या मला सांगा, मी त्या तुम्हाला नक्की सांगेन. आणि माझे यामध्ये व्लॉग्स पण येत राहील. व्लॉग्स म्हणजे माझे फॅमिलीचे व्लॉग्स पण राहतील, काही रेसिपीज राहतील, नवनवीन अशा डिशेस, माझ्या हेल्दी डिशेस मी आणण्याचा प्रयत्न करेल. आधीच्या तुम्ही माझ्या रेसिपीज बघा, बाजरीची इडली केलेली आहे, बाजरीचे डोसे केलेले आहे. डायटिशियन्स जे सांगतात ते डाएट फॉलो करायला सांगतात, वेट लॉस रेसिपीज आहेत. आणि तुम्हाला जर कोणाला डायबिटीज असेल ती पण माझी ज्वारीची बाजरीची रेसिपी तुम्ही बघा, खूप छान केलेली आहे. त्याला मला भरपूर रिस्पॉन्स मिळाला आहे. अजून मी गूळ पावडर घातलेली आहे आणि थोडं त्या गूळला स्टीम करते. 2 वाटी गूळ पावडर घातली. एकूण मी हळूहळू एकत्र करून गूळ परतती आहे, त्यामध्ये कालवती आहे. तुम्हाला किती ते चाखून बघायचं करताना, आंबटसर लागतंय का, कळवट लागतंय का. साली असला तर थोडा कळवट होतो, पण हे लोणचं आपलं कळवट होणार नाही, कारण की ह्या 2 ते 4 दिवस आपण छान अशा मऊसूत झालेल्या आपल्या काचेच्या बरणीमध्ये लोणच्याच्या फोडी होत्या आणि त्या झाल्यावरच आपण मिक्सरमधनं काढल्या आणि याचा कळवटपणा चालला जातो गुळ, आणि म्हणूनच गुळ हा आपल्याला जास्त लागतो आहे. आणि हो ना, आपलं बऱ्याचपैकी वाढतं पण आहे. 2 ते 2.5 किलो तुमचं हे 20 निंबांचं लोणचं होईल. आणि छान काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचं आणि मस्त खायचं आणि स्वस्त राहायचं. आता बघा किती छान कलर आला आहे, याला ब्राऊन कलर येत चालला आहे, गडद असा किती छान कलर आलेला आहे आणि असंच खावंसं वाटतंय. गार झाल्यावरती ते घट्ट येतं, जास्त शिजवायचं नाही, मंद आचेवरतीच आहे. त्याला बघा असं वरून गदगदून असं येत नाही आहे, बबल्स येत नाही आहे, मी येऊ देत नाही आहे, कारण की फुलवरती नाही आहे आपला गॅस, सीमवरतीच आहे. त्याला छान मी तुम्हाला दाखवते आहे झूम करून. हे असं तुम्ही परतत राहायचं आणि मग चेक करत राहायचं किती घट्ट आलं आहे ते. ताटलीवरती मी अजून पुन्हा घेऊन बघती आहे आणि बघा आत्ता कसं शिजलेलं आहे, भरपूर वेळ छान. आता त्याला मस्त उकळी आलेली आहे, त्याचा रंग बदललेला आहे, किती सुंदर कलर आलेला आहे बघा. हे इतकं झटपट बनणारं 10 ते 15 मिनटामध्ये हे तुमचं गर असा तयार होतो. त्याचा कलर असा येईस्तोवर परतायचं, त्याला हळूवारपणे हलवत राहायचं, सारखं ढवळत राहायचं मधनं. थोडी ही मेहनत आहे, पण नंतर तुम्हाला याचा रिझल्ट छान मिळेल. जास्त घट्ट करायचं नाही, कारण की ते गार पूर्णतः रूम टेम्परेचरमध्ये आल्यावरती, गार झाल्यावरती हे लोणचं खूप छान तुमचं घट्टसर यामध्ये येतं. किती छान दिसतंय ना. मला तर गार व्हायची वाट बघत होते मी, की केव्हा मी याला मस्त पोळीला लावून खाते आहे. मला फार आवडतं भाताला लावून, भातासोबत वरण भातामध्ये पण छान मिक्स करून मुलांना तुम्ही याला, नुसतं साधा फिक्का वरण भात मुलांना आवडत नाही, तर हे अर्धा चमचा लोणचं त्यामध्ये घाला. मी गॅस बंद केला आहे आणि छान याला आता बघा गार केला आहे. गार झाल्यावरती याचा थिकनेस बघा, त्याच्या आधीचा थिकनेस बघा. हे आता पूर्णतः गार झालं आहे. गार झाल्यावर हे असं दिसतं, सुंदर असं चमचमीत छान लागणारं. तुम्हाला यात न्यू व्हेरिएशन करायचे असेल तर यात तुम्ही तिखट घालू शकता. हो, तिखट घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेल विदाऊट ऑइल आहे, हेल्दी आहे, तेल घालायचं नाही, अजिबात तेल घालायचं नाही. यामध्ये विदाऊट ऑइल आणि हेल्दी रेसिपी अशी आपली आहे. 2 इन्ग्रेडियंटनी बनणारी. मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.